जय शिवराय भावांनो, आज मी निघालोय शिवनेरी किल्ल्यावर. जाता जाता इथंच घरापाशी पंपावर म्हणलं पेट्रोल टाकून हवा वगैरे चेक करून जावं. तेवढ्यात आपला भाऊ आला, म्हणला गाडी का स्क्रॅच वगैरे निकाल के देता सब करता. मी पण त्याचं बघत राहिलं काय करते काय नाही, त्याला करू दिला. त्याने प्रोडक्ट हातात दिला, मला बघून घ्या कसं आहे काय. मग ते सगळं झाल्यानंतर त्याला शेवटी मी म्हणलं हवा भरून घेतली. आणि कसं मागच्या टायरमध्ये 34 आणि पुढं 22 कंपल्सरी ठेवाच लागते डबल सीट असेल तर. मग इथं हवा भरून निघालो. ऑटो क्लस्टर रोडने आपलं चाकण मार्गे जायचं होतं. हे चाकण मधली धुळते एवढी काय सांगूच नका. मग कसं बसं ट्रॅफिकमधून सिग्नलमधून इथं सेलच्या पंपावर आलो. इथून एक प्रोटीन बार घेतला आणि परत इथून पण निघालो. आणि ट्रॅफिक काय सामता समजत. तसं तर आपल्याला जायचं तर 92 किलोमीटर आणि 2-3 तास तर लागणार होते. भावांनो, सगळ्यात महत्त्वाचं बुलेटसाठी ही शिवनेरी किल्ल्याची राईड एक नंबर आहे. मग आपण आता सगळं गाव वगैरे संपवून हायवेला लागलोत. मग बंद आता कुठं नाश्ता करू म्हणून ऑस्करवाडी मिसळला थांबलो. ऑस्करवाडी मिसळला नाश्ता वगैरे केला आणि गाड्याचं सेटिंग थोडी करायची होती कॅमेऱ्याची, ती केली. तिथून निघालो भावांनो परत. आणि आज फक्त मी तुम्हाला माझा शिवनेरी किल्ल्यापर्यंत जायचा प्रवास दाखवणार आहे. आणि नंतरच्या ब्लॉगमध्ये भावांनो मी तुम्हाला शिवनेरी किल्ल्यावर आपल्या 360 कॅमेऱ्याने काढलेले व्ह्यू वगैरे दाखवणार सगळे. तोपर्यंत बघत राहा. आणि महत्त्वाचं भावांनो, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला तर अजिबातच विसरू नका. तर चला बघा मग कशी आहे आपली जर्नी. आता आपण जुन्नरच्या रोडवर आहेत भावांनो. इथून एक 15 ते 20 किलोमीटरवर आपल्याला शिवनेरी किल्ला दिसणार आहे. तर चला बघा, आपण बघत राहा. आणि बघा, जुन्नरकडे जातानाचं वातावरण असं आहे. तर गड किल्ल्यावर शिवनेरी किल्ल्यावर गेल्यानंतर तर वातावरण कसं असेल, तिथला नजारा कसा असेल भावांनो, चला बघत राहा. फायनली भावांना आपण जुन्नरमध्ये पोहोचलोय आणि समोर दिसतोय तो आपला शिवनेरी किल्ला. तर आता या पुढचे व्हिडिओ सगळे कॅमेऱ्यातले असतील तर तुम्ही पुढचा ब्लॉग बघा, त्यात सगळं तुम्हाला दिसेल. तोपर्यंत जय शिवराय.